Dear students, good morning. See, we are learning your topic carbon compound from Science and Technology Part 1 10th Standard Textbook. पहा, आपण तुमचा 10th स्टँडर्डचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधला नववा टॉपिक सुरू केलेला आहे. टॉपिकचं नाव आहे कार्बन कंपाउंड्स. ऑल ऑफ यू नो दॅट व्हॉट इज मीन बाय कंपाउंड्स. कंपाउंड आर दी सबस्टन्सेस विच इज मेड अप फ्रॉम two or more than two elements when there is a chemical reaction takes place, okay, or chemical processes occur. See, or we can also say that what are compounds. Compounds are it is a combination of two or more than two atoms by chemical process, okay. असं पण आपण कंपाऊंडला म्हणू शकतो. Then what is mean by carbon compound? All of you know that the compound which contain main constituent element as a carbon, then that compound is known as carbon compound. That all compounds are known as carbon compound. All of you know that in each every substance carbon is present except soil, glass and metals, okay. या तिघांमध्ये जर का सोडले तर बाकी सगळ्यांमध्ये आपल्याला कार्बन हाच मेन सबस्टन्स पाहायला मिळतो. देअरफॉर वी कॅन ऑल्सो से दॅट द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड इज मेड अप फ्रॉम carbon. Now in this video lecture we are going to discuss about a very important point, and that one is nothing but the hydrocarbons. See, the word itself indicate that what are hydrocarbons. आधी आपण हायड्रोकार्बन्स म्हणजे काय बघणार आहे, त्याच्यानंतर हायड्रोकार्बनची काही एक्झाम्पल्स आहेत आणि नंतर स्ट्रक्चर काही ड्रॉ करायची असतात, ती कशी ड्रॉ करायची ते देखील पाहणार आहोत. सी, द पॉइंट इज हायड्रोकार्बन्स. See, the word itself indicate that. असं मी म्हटलं हायड्रोकार्बन, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स. बेसिकली इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स. विच आर दॅट टू वर्ड्स? फर्स्ट वन इज दी हायड्रोजन and the second one is the carbon. The compound which is made up from only two elements, and that two elements are nothing but the hydrogen and carbon, then there is a formation of hydrocarbon takes place. Very easy and simple one. See, the smallest hydrocarbon, the example of smallest hydrocarbon is the methane, and methane is also known as natural gas. पहा, जो काही स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन आहे तो कोण आहे हो? मिथेन आहे. आणि द लार्जेस्ट हायड्रोकार्बन इज दी DNA, ओके. DNA हा जो आहे हा सगळ्यात लार्जेस्ट हायड्रोकार्बन म्हटलं तरी चालेल. आणि हायड्रोकार्बन हे कसे असतात हो? तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा त्यांची खूप मोठी चेन असते. तर एक्झाम्पल सांगायची म्हटली तर हायड्रोकार्बन कोणते आहेत? तर हायड्रोकार्बन्स आर डिझेल, पेट्रोल, रॉकेल, हे जे आहेत हे काय आहेत हो? तर हे सगळे हायड्रोकार्बन्स आहेत. त्यांना काय म्हटलं जातं? हायड्रोकार्बन्स असं म्हटलं जातं. सी, व्हॉट इज अ हायड्रोकार्बन? सो हायड्रोकार्बन्स आर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स व्हेन कंपाऊंड मेड अप फ्रॉम only two elements, then that only two element hydrogen and carbon then that compounds are known as hydrocarbons. So, see, what are hydrocarbon? Hydrocarbon, it is a combination of carbon and hydrogen. The substances or the compound which is made up from these two elements are known as hydrocarbon. So I will write here hydrocarbon is equal to hydrogen plus carbon. क्लिअर? हे तर क्लिअर झालं. हायड्रोकार्बन म्हणजे काय आहेत? तर हायड्रोजन आणि कार्बनचं कॉम्बिनेशन आहे. फॉर एक्झाम्पल, मिथेन इज दी स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन. Methane is the smallest example of smallest hydrocarbon. See, in methane, how it is formed? It is a form from
two elements. First one is the carbon and the second one is the hydrogen. ओके, कार्बन आणि हायड्रोजन ह्या दोघांपासून बनलेला आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं, हायड्रोकार्बन्स असं म्हटलं जातं. सी, आणखीन काही हायड्रोकार्बनचे एक्झाम्पल्स आहेत. इथेन आहे, प्रोपेन आहे, ब्युटेन आहे, देन पेंटेन आहे. हे पण काय आहे, तो सगळे हायड्रोकार्बन्सच आहेत. ओके, आता आपण त्याचं वन बाय वन एक्झाम्पल लिहूयात आणि पुढं नेक्स्ट काय सांगितलेलं आहे ते बघूयात. सी, हायड्रोकार्बन स्टुडंट्स आर ऑफ मेनली टू टाइप्स. द फर्स्ट हायड्रोकार्बन्स आर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन and the second hydrocarbons are unsaturated hydrocarbon. Then what is the meaning of these two? Saturated hydrocarbon कोणाला म्हणायचं आणि unsaturated hydrocarbon कोणाला म्हणायचं? Let us see. See, methane, it is an example of saturated hydrocarbon, and ethane, okay, C2H6, it is an example of ethane. It is an example of unsaturated hydrocarbons. Okay, आणखी एक आहे पहा, C2H2. ओके, हे देखील एक्झाम्पल कशाचं आहे, तर हे आहे इथिनचं. C2H2 हे कशाचं आहे, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं आहे. ते आपण नंतर बघूयात. सी, हायड्रोकार्बन इट इज डिवायडेड इंटू मेनली टू टाइप्स. फर्स्ट वन इज दी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन and the second one is the unsaturated hydrocarbon. Okay, saturated and unsaturated. Which hydrocarbons are known as saturated hydrocarbon and which hydrocarbons are known as unsaturated hydrocarbon ते आपल्याला बघायचे. पहा, ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बनच्या दोन ॲटम्समध्ये सिंगल बॉन्ड असेल तर त्याला म्हटलं जातं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. इफ कार्बन कार्बन कंटेन ओनली सिंगल बॉन्ड देन दॅट हायड्रोकार्बन्स आर नोन ॲज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. and if carbon carbon contain double bond or carbon carbon contain triple bond then that hydrocarbons are known as unsaturated hydrocarbon. म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय, तर इथं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आला पाहिजे आणि इथं कसं आला पाहिजे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड और इट इज ऑल्सो कंटेन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जर आला तर त्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणायचं. आता पहा, तिथे एक तुमच्या पुस्तकामध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल कशाचे आहे, हाऊ टू ड्रॉ लाईन and structural formula, and second one is the electron dot structure for various hydrocarbons. Okay, आता त्यातला आपण पहिला बघणार आहोत स्टुडंट, and the example is the ethane. Okay, ethane, what is the formula for ethane? Ethane, it is an example of one kind of a hydrocarbon because it is made up from two elements and that two elements are nothing but the carbon and hydrogen. See, here is the structural and line फॉर्म्युला कशा पद्धतीने काढायचा तो आपण बघूयात. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कशा पद्धतीने काढायचं हे पण पाहूयात. पहिल्यांदा हे क्लिअर झालं. व्हॉट आर हायड्रोकार्बन्स? Hydrocarbons are the compound which is made up from two elements only and that elements are nothing but the carbon and hydrogen. Hydrocarbons are the combination of carbon and hydrogen. Okay, hydrocarbons are of two types. The first hydrocarbon is the saturated hydrocarbon and the second one is the unsaturated hydrocarbon. Saturated hydrocarbon म्हणजे कोणाला काय म्हणायचं आणि unsaturated hydrocarbon म्हणजे काय हे आपण बघणार आहे. डिटेल बघणार आहे. मी तुम्हाला सांगितलं, इफ द कंपाउंड कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम देन दॅट हायड्रोकार्बन्स आर नोन ॲज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. इफ द कंपाउंड कंटेन कार्बन कार्बन if the compound contain double bond or triple bond between two carbon atom then that hydrocarbons are known as unsaturated hydrocarbon. See, आता इथे एक्झाम्पल बघूयात. लाईन आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा काढतात आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कसं काढायचं फॉर इथेन. सी, फर्स्ट ऑफ ऑल राईट दिस स्टेप नंबर फर्स्ट, राईट द मोलिक्युलर फॉर्म्युला. स्टेप फर्स्ट, राईट द मोलिक्युलर फॉर्म्युला. See, molecular formula for this is the C2H6. Okay, this is the molecular formula for ethane. After that, join step number 2 असं म्हणूयात आपण. Step number 2, join the two carbon atom
join the two carbon atom by single bond. Okay, like this. After that, step number 3 is the add 6 hydrogens for the fulfilling of tetravalency of carbon. Join किंवा असं म्हणूयात आपण ॲड 6 हायड्रोजन्स फॉर fulfillment of tetravalency of कार्बन. सी काय सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा मोलिक्युलर फॉर्म्युला लिहा. मोलिक्युलर फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे C2H6. आफ्टर दॅट जे 2 कार्बन ॲटम आहेत हे जॉईन करून घ्यायचे आणि नंतर हायड्रोजन ॲड करायचे. पहा इथं आपण पहिल्यापासून लिहूयात C2H6. दिस इज अ मोलिक्युलर फॉर्म्युला. आफ्टर दॅट हे 2 कार्बन ॲटम घेतले आणि ते काय केले, हायड्रोजन किती आहे तो, तर 6 हायड्रोजन ॲटम आहेत. सो इथं एक लिहिला, इथं एक लिहिला, इथं एक लिहिला, हिअर हिअर अँड हिअर. झाले सगळीकडं 6. आणि प्रत्येक ठिकाणी चेक काय करायचं की कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट झालेली आहे का. सी कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट झालेली आहे. दिस इज द कार्बन 1 2 3 4. ह्या कार्बनसाठी 1 2 3 4 टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट झालेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे, हे लाईन आणि याला म्हणायचं लाईन ऑर स्ट्रक्चरल फॉर्म्युला. दिस इज नोन ॲज स्ट्रक्चरल फॉर्म्युला. सी एक गोष्ट सांगते, C2H6 याला म्हणायचं मोलिक्युलर फॉर्म्युला, याला काय म्हणायचं MF म्हणायचं. आणि जर का आपण त्याचं अशा पद्धतीनं स्ट्रक्चर काढलं आणि इथं सगळीकडे हायड्रोजन दिले तर याला म्हणायचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला. लक्षात आलं. ह्या फॉर्ममध्ये लिहितो तो मोलिक्युलर फॉर्म्युला, या फॉर्ममध्ये लिहितो तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला. नाव वी आर गोइंग टू ड्रॉ इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर फॉर इथेन. ओके, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कसं काढायचं पहा. हा कार्बन आहे, हा एक दुसरा कार्बन आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, 3 हायड्रोजन द्यायचे आहेत ना. इथं एक दिला, इथं एक दिला, इथं एक दिला, इथं दिला, इथं दिला आणि इथं दिला. फॉर हायड्रोजन मी काय करते, क्रॉस मार्किंग करते आणि फॉर कार्बन डॉट मार्किंग करते. ओके, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढायचं आहे. तर आपण काय करणार आहे पहा, तर कशा पद्धतीनं, इथं हायड्रोजन किती आहेत, 3 आहेत. इथं एक देते, इथं एक देते आणि इथं एक देते. इथं पण सेम, इथं पण सेम आणि इथं पण सेम. थोडंसं आपण इकडं देऊयात. सी आता कार्बनचे किती आहेत, तर 4 आहेत. कार्बनची व्हॅलन्सी 4 झाली पाहिजे. सो इथं एक दिला मी. आफ्टर हा इथं देते, हा एक इथं देते, इथं एक देते, इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक आणि इथं एक. आता हे जोडून घेते. हां, हे अशा पद्धतीनं हे इथं, हे इथं आणि हा चौथा आहे तो काय करणार आहे, ह्या तिघांना एकत्र घेऊन इथं वरती घेते थोडासा आणि हा इथं. ओके, आता हा इथं जोडून घेतला, हा इथं जोडून घेतला, हा इथं जोडून घेतला आणि हा जो आहे हा अशा पद्धतीनं इथं जोडून घेतलेला आहे. आता थोडंसं हे काय झालेलं आहे, सेपरेट झालेलं आहे. आपण हे काय करणार आहे, एकत्र करणार आहोत. कशा पद्धतीनं पहा, तर ॲक्च्युली थोडंसं हे पलीकडे जायला पाहिजे. सो आपण इथं काय करूयात, हा कार्बन ॲटम इथं काढूयात आणि हा इथं, हा डॉट स्ट्रक्चर हा हायड्रोजनचा, हा डॉट स्ट्रक्चर हा हायड्रोजनचा, हा डॉट स्ट्रक्चर हा हायड्रोजनचा आणि अशा पद्धतीनं 3 काढले आपण. हा एक काढला, हा एक काढला, हा एक काढला आणि हा काय केला, ह्या 4 मिळून इथं घेतला आणि हा कार्बन. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा इथं जाईल असा आणि अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर येईल. ओके, दिस इज नोन ॲज इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर फॉर इथेन. ओके, दिस इज known as electron dot structure for ethane. Okay, like this. See, electron and dot structure.
सेम जसं आपण याचं काढलं इथेनचं, तसंच आपण कोणाचं काढणार आहे, तर पुढचा जो काही अल्केन आहे त्याचं काढणार आहे. आता पहा, हे झालं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता मुव्हिंग टुवर अगेन इकडं आपण वळूयात कशाकडे, तर सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कसे आहेत ते. ओके, हे आपण पुसूयात आणि सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनबद्दल माहिती घेऊयात. सी, नेक्स्ट स्ट्रक्चर काढणार आहे आपण C2H6 काढलं ना, आता आपण C2H4 साठी काढणार आहे. C2H4 and the name is the ethene. Okay, C2H4. Okay, second example, see ethene. आता C2H4 आहे म्हणजे काय होतंय पहा, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी काय लिहिला, राईट डाऊन दी मोलिक्युलर फॉर्म्युला. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन मोलिक्युलर फॉर्म्युला. व्हॉट इज द मोलिक्युलर फॉर्म्युला, C2H4. पहिला काय होता C2H6 इथेन. आता काय केला, इथिन लिहिला. आता इथिन म्हणजे हा आला अल्किन, ते पण सांगते मी तुम्हाला. सी नाव आता काय करणार आहे, जॉईन दी 2 कार्बन ॲटम्स. जॉईन केले. नाव आता काय करायचं, हायड्रोजन ॲड करून घेतले. किती आहेत, ते 4 आहेत. बट सी, जेव्हा आपण हायड्रोजन ॲड करून घेतले, स्टेप मी आता लिहित बसले नाही. पहिल्यांदा काय केलं, मोलिक्युलर फॉर्म्युला केला. व्हॉट इज द सेकंड स्टेप, सेकंड स्टेप इज दी जॉईन द 2 कार्बन ॲटम बाय सिंगल बॉन्ड. मग ते त्या पद्धतीनं इथं बॉन्ड मी काय केले, कार्बन ॲटम्स जॉईन करून घेतले. बट कार्बन ॲटम जॉईन करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय होती, ॲड हायड्रोजन ॲटम्स. ओके, आता तिथं 6 होते म्हणून आपण तिथं 6 ॲड केले. इथं किती आहेत, 4 आहेत. सो इथं किती मी ॲड केले, 4 केले. बट 4 ॲड केल्यानंतर कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट होते का, होतं नाही. देअरफॉर आपण इथं काय करणार आहे, तर इथं आपण डबल बॉन्ड करणार आहे. जेव्हा डबल बॉन्ड करणार आहे तेव्हा ते फुलफिल कार्बनची व्हॅलन्सी होणार आहे. अँड व्हेन carbon atom contains 2 carbon atom contains double bond in between them, that hydrocarbons are known as unsaturated hydrocarbons. and त्या unsaturated hydrocarbonsलाच काय म्हटलं जातं स्टुडंट्स, अल्किन असं म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं जातं, अल्किन. अँड दिस इज कॉल्ड ॲज अल्केन्स. यांना काय म्हणतात, अल्केन्स. सो कशा पद्धतीनं होणार आहे आपलं स्ट्रक्चर, कार्बन हा एक कार्बन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन. सी इथं 2 येणार आहे, इथं 2 येणार, इथं 2 येणार, इथं 2 येणार, इथं 2, इथं 2 आणि इथं पण 2. सो अशा पद्धतीनं आपलं अल्केनचं म्हणजेच कोणाचं स्ट्रक्चर येणार आहे, इथेनचं स्ट्रक्चर येणार आहे. ओके, बरोबर. अशा पद्धतीनं ते स्ट्रक्चर होईल. नाव आता कोणतं काढायचं आहे आपल्याला, तर इथिनचं काढायचं आहे. सो इथिनचं काढताना आपण इथंपर्यंत आलो. आता इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर काढणार. पहा कशा पद्धतीने काढणार, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे ना, हा एक हायड्रोजन इथं घेतला. सी, हे 2 आतमध्ये घेऊयात आपण. इकडे एक घेतला, इकडे एक घेतला, इकडे एक घेतला आणि इकडे एक घेतला. ओके, इथे किती देणार आहे आपण, 1 2 3 4. याचा आपण याला किती देतोय, इथे 2 दिले, इथे 1 दिला आणि इथे 1 दिला. 4 व्हॅलन्सी कंप्लीट झाली पाहिजे ना कार्बनची. आणि डॉट स्ट्रक्चर कोणासाठी देतोय, कार्बनसाठी देतोय. आणि क्रॉस मार्किंग कोणासाठी करतोय, हायड्रोजनसाठी करतोय. तर इथं हायड्रोजनचा केला, इथं हायड्रोजनचा, इथं हायड्रोजनचा, इथं 1 केला आणि इथं देखील 1 केला. नाव आता हे काय करायचे, जॉईन करून घ्यायचे. हा एक जॉईन करून घेतला, हा एक जॉईन करून घेतला आणि हा पण जॉईन करून घेतला. ओके, नाव आता कसं होणार पहा, हे कसे होतील, तर हे एकत्र येतील सगळे, हे अशा पद्धतीनं. आणि हे देखील इथं अशा पद्धतीनं हे 2 जॉईन होणार. दिस इज नोन ॲज इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर फॉर इथिन. ओके, नाव द थर्ड वन इज दी इथाइन. व्हॉट इज द फॉर्म्युला, टेल मी. इथाइनचं फॉर्म्युला तिथे किती होता, C2H6. 1 2 कमी झाले, इथं C2H4. इथं आणखी 2 कमी होतील, C2H2. सी, मोलिक्युलर फॉर्म्युला लिहिला. नाव जॉईन द कार्बन ॲटम्स. जॉईन केले इकडं. आता इथं तर 2च आहेत, सो इथं 1 केला आणि मी इथं दिला. हायड्रोजन किती आहे, 2 आहे. व्हॅलन्सी कंप्लीट होते का कार्बनची, होत नाही. 1 आणि 2, 1 आणि 2. सो आपल्याला काय करावं लागणार आहे, 2 बॉन्ड अजून द्यावे लागणार. सो दिस इज नोन ॲज अल्किन स्टुडंट्स.
यांना काय म्हणतात, अल्किन असं म्हणतात. ओके, आता याचं स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ करायचं आहे. ओके, मी ते एक काढून दाखवलेलं आहे, हे एक काढून दाखवलेलं आहे. अल्किनचं स्ट्रक्चर तुम्ही काढायचं आहे. पहा 3 आपल्याला मिळाले, इथेन अल्केन, इथिन अल्किन आणि इथाईन अल्काईन. व्हेरी सॉरी, अल्काईन. ओके, तर जे अल्केन असतात त्यांना सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हटलं जातं बिकॉज दे कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ओके, हे जे असतात अल्किन, इट कंटेन कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड धिस कंटेन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा कुठेतरी नोट डाऊन करून घ्या. मग नेक्स्ट पॉईंट येतो, हे अल्केन कोणकोणते आहेत, कशा कशा पद्धतीचं आहेत हे आपण पाहणार आहे. सी, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, तर एक म्हणजे हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, हायड्रोकार्बनचे टाईप्स कोणते, 2 टाईप्स असतात आणि त्याचा आपण लाईन आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा काढायचा, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कसं काढायचं हे देखील पाहिलेलं आहे. इथेनचं पाहिलं, देन इथिनचं आणि दिस वन फॉर इथाईन. आता तुम्ही ते रिमेनिंग स्ट्रक्चर काढायचं आहे. इन दिस व्हिडिओ लेक्चर विल स्टॉप हिअर अँड विल मीट इन दी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. आपण थांबूयात.